जैन ट्रस्टवर कट रचला का? 1975च्या बक्षीसपत्रातून मोठं उघड. मंदिर नव्हतं तरी आरोप झाले. जैन संघ संतप्त. श्री ऋषभ संभवजीन जैन श्वेतांबर संघाकडून थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धडक निवेदन. खोटी तक्रार देऊन संघाची बदनामी करणाऱ्यांना अटक करा, असा संतप्त इशारा. स्टेशन रोडवरील हुंडेकरी चाळ या ठिकाणाबाबत काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक तेथे जैन मंदिर आहे असं खोटं दाखवत संघावर थेट आरोप केले. पण सत्य दस्तऐवज वेगळं चित्र सांगतो. 1975 सालच्या बक्षीसपत्रात मंदिर असा एक शब्दही नाही. तरीही संघाच्या प्रतिष्ठेवर डाग लावण्यासाठी कट रचल्याचा ट्रस्टींचा आरोप. मुख्य ट्रस्टी सुभाषभाई मुथा यांनी साक्षीदारांसह पुरावे सादर करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. हा सर्व प्रकार संघाची प्रतिमा काळवंडण्यासाठी आखलेलं षडयंत्र आहे आणि आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. या तक्रारीनंतर अहिल्यानगरात खळबळ उडाली असून पोलीस तपासानंतर कोणावर कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित आहे. किरण काळे, उबाठाचे किरण काळे व मनोज गुंदेचा यांनी गेल्या 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी संस्थेच्या जैन ट्रस्टच्या संस्थेच्या मालकीची स्टेशन रोड येथे असलेल्या हुंडेकरी चाळ या ठिकाणी मंदिर आहे आणि ते मंदिर पाडून आमच्या धार्मिक भावना दुखवल्या, अशा पद्धतीचा आरोप करून त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला अर्ज दिला की ह्या ट्रस्टी अध्यक्ष व ट्रस्टीवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असा त्यांनी खोटा तक्रारी अर्ज दिला. त्यांनी तो अर्ज दिल्यानंतर आम्हाला सदर जो जागा जी आहे 20 जानेवारी 1975 रोजी श्रीमती मंगूबाई होरा यांनी ती जागा ट्रस्टला बक्षीस दिलेली आहे आणि बक्षीस देतेवेळी त्यामध्ये तिच्याकडे असलेलं सोनं, नाणं, भांडे, कुंडे जे काय असेल ते सगळं त्या बक्षीस पत्रामध्ये तिने लिहिलेलं आहे आणि त्याच्याकडे जे जे होतं त्याच्या जागेत ते संपूर्ण त्यांनी जागेचं लिहिलेलं आहे. तिथं तिने कुठेही मंदिर आहे असं सन 1975 सालच्या पत्रामध्ये कुठेही लिहिलेलं नाही. ॲक्च्युली पाहिलं तर वास्तविक पाहता त्या ठिकाणी कुठलंही जैन मंदिर किंवा कुठलंही मंदिर नव्हतं व नाही. अशी खरी परिस्थिती असताना स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मी कोणीतरी आहे हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी मंदिर आहे आणि मंदिर पाडलं आणि हिंदूच्या धार्मिक भावना दुखवल्या, हे खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केली. तर त्या आरोपाचं आम्ही खंडन करतो. ते आरोप मी सगळे फेटाळून लावतो. जर मंदिरच जर नव्हतं तर पाडायचा आणि याचा काही एक संबंध त्या ठिकाणी. गेले दंगेकर, खासदार निलेश लंके, किरण काळे आणि मनोज गुंदेचा यांनी अजून जे वेगळ्या प्रकारचे जे आरोप केले की त्यांचं म्हणणं आहे की सदर ट्रस्टची जी जागा आहे ही जागा तुम्ही विकली, त्याचं तुम्ही खरेदी खत करून दिलं, जागा ती दुसऱ्याने बळकावली, असा त्यांचा आरोप होता. परंतु ज्या वेळेला मी पहिल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये वर्तमानपत्रात आणि मीडियाला माहिती दिली होती की सदरू जागा आम्ही कोणालाही साठेखत करून दिली नाही किंवा कोणालाही खरेदी खत करून दिली नाही. सदरू जागा आजही आत्ता ह्या क्षणालाही ट्रस्टच्या मालकीचीच आहे. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे खोटे. मी कागद पुरावेनिशी दाखवायला तयार आहे. आम्ही मागणी केली की आमच्या विरुद्ध जे खोटा अर्ज जो कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेला आहे तर त्या ठिकाणी मंदिर पाडून धार्मिक भावना ज्या दुखवल्या त्या संदर्भात मी अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जात दिले की खोटा अर्ज देणाऱ्यावर याची सखोल चौकशी व्हावी आणि खोटा अर्ज देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.